कदाचित मला जेवायला मिळणार होतं किंवा मी तो डबा खाणार होतो म्हणून नव्हे, मला आजही तो खूप चांगल्या प्रकारे आज मी पण माझा डबा उघडणार, तुमच्या बाजूला बसून खाणार, कदाचित तोच विचार असावा. वेळ वाजली, 6-7 वर्ग अगोदर सुटला, माझ्याकडून थोडा लेट सुटला. तोपर्यंत ही पोरं गोल बनवून बसून त्यांनी ते डबा त्यांचे ते घेतले होते. मी धावत ते कॅरी बॅग घेऊन तिथे पोहोचलो. आणि ते हिंदी सिनेमात कसं एखादी गोष्ट लॉन्च करताना ते म्युझिक वाजवतात, टॅडॅन टॅडॅन, असं त्या ऊर्जेनंच मी त्या कॅरी बॅग मधून तो डबा बाहेर काढला. आता तोपर्यंत बाकीच्यांच्या डब्यांवर आपलं लक्ष गेलंच. बरं, जेवायला जाताना आपण नेहमी इतरांच्या ताटाकडे पाहतोच. बरोबर, आजही हॉटेलमध्ये जाताना इतर लोक काय काय जेवतायत मग आपण आपली ऑर्डर ठरवतो. मग मी एकदा नजर त्यांच्या डब्यावर टाकली. सगळ्यांचे डबे चमकणारे, स्टीलचे, पहिला फ्लोअर दुसरा फ्लोअर वाले डबे. मी कॅरी बॅग करून डबा काढला, तो जर्मनचा. बरं, हा शब्द फक्त आपल्या अकोल्याच्या लोकांनाच कळतो. मी हे सेम गोष्ट दुबईत सांगितली, ते म्हणजे जर्मनी डबा कसा आणला तुम्ही? हा जर्मनीचा नाही बरं, आमच्याकडे ॲल्युमिनियमच्या डब्याला जर्मनचा डबा म्हणतात. तो जर्मनचा डबा तो कोणता, तो म्हणजे का कसा थोडा जवळ असतो ना, कसं उंच असतो. आता इंदिरा गांधी आवास योजनेच्या घरात ते काही कवर रिपर्स काही नसतात. तो 10-15 वेळा खाली पडेला, चेपेल चापेल, पुरा खराब. आता 5व्या वर्गातून जी शाळा चालू होते, सगळ्यांचे डबे नव्हे, चमकणाऱ्या डब्यांसमोर आपला डबा चमकत नाहीये. हे काय दिलं आहे मग? हे नव्हतं द्यायला पाहिजे. काय एवढं नाही कळलं. आता तो पण त्यांचे सगळे डबे उघडले. आता माणूस आहे, आपली नजर त्यांच्या डब्यावर जातेच. कोणाच्या डब्यामध्ये पोहे, शिरा, दुधात भिजवलेली ब्रेड, बिस्किट्स असे होते. अहो, आम्ही पोहे सुद्धा पोरगी पाहायला आलेल्या पाहुण्यांमध्येच खाल्ले होते. म्हणजे ह्याही गोष्टी नवीन. आता आईने आपल्याला डबा जर्मनचा दिलाय, याच्यात मध्ये काय दिलं हे सगळ्यांसमोर उघडण्यापेक्षा आपण आपलंच पाहू. म्हणून मी डबा अर्धा उघडण्यात पाहिलं. गरीबाच्या घरी पहिल्या दिवशीच्या पोळ्या उठल्यानंतर त्याच्या घरी त्याचा चिवडा दिला जातो. त्याला चुरमा, पोळ्यांचा चिवडा असं म्हणतात. आमच्या गावात थोडंसं त्याचं बिलो स्टँडर्ड नाव होतं. आमच्या गावात त्याला कुटके म्हणतात. पोहे, शिरा, दुधात भिजवलेली ब्रेड, बिस्किट याच्यासमोर कुटके हे शोभतच नव्हते. तो मी डबा उघडलाच नाही, तो बंद केला. परत रूममध्ये, त्या क्लासरूममध्ये गेलो. खूप रडलो. का रडलो माहीत नाही. घरी गेलो, आईला म्हटलं हे काय दिलं तू? ते द्यायला नको होतं. अहो, डबा असा तर द्यायचा होता की जो जगासमोर ठेवता येईल. त्यातलं असं काहीतरी द्यायचं होतं की जे उघडून करून दाखवता येईल. ती म्हणते, अरे बेटा, आपला डबा आपलाच असतो. आपण कितीही नाटक केलं तरी दुसऱ्याचा डबा आपला कधी होत नसतो. आपलं अन्न आपलं असतं. आपल्या अन्नावर, आपल्या डब्यावर आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे बेटा. आणि त्याच जर्मनच्या डब्यावर मी विश्वास ठेवला, त्याच कुटक्यांवर विश्वास ठेवला. आणि तो जेव्हा डबा जगासमोर उघडला तेव्हा स्पायर इन्स्टिट्यूट या नावाने मला असं वाटतं की तुमचं